जय जिजाऊ जय शिवराय। तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते हवी जिंजुळे युट्यूब चॅनलवर। तर बघा आज आहे दिवाळी आणि दिवाळीच्या सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला तर दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर बघा आज दिवाळी आहे आणि आज एकदम आनंदाचा दिवस आहे, कारण की दिवाळी म्हटल्यावर तर सगळेजण आनंदात असतात। तर बघा दिवाळीचं कसं सकाळपासून सुरुवात होईल राहते कामाला दिवाळीची, की सगळं आवरून ठेवायचं, लक्ष्मीपूजन संध्याकाळी असतं आणि स्वयंपाक ते करायचा। तर आता मला लागायचं स्वयंपाकाला। तर कसं आता तर दुपार झालेली आहे आणि दुपार लोक सकाळचं पूर्ण काम आवरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर लागलेलं आहे स्वयंपाकाला। तर बघा कुकर मध्ये डाळ पण टाकलेली आहे आणि शेगडीवरती कांदे पण ठेवलेले आहे आणि लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी म्हटल्यावर सगळीची पूजा ते करावं लागती। तर बघा शेगडीची पण पूजा केली आणि गॅसची पण। तर बघा दिवाळी सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक राहतो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करावा लागतो। तर त्याच्यासाठी कुकर मध्ये डाळ पण टाकलेली आणि कांदे पण भाजायला टाकले। तर पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण करावा लागतो। तर पुरणाच्या पोळ्या, गुळवणी आणि सार ते भजे ते सगळं। तर बघा आता लगेच स्वयंपाक करून घेणार मी सगळा। तर व्हिडिओ शेवट लोक बघा। मध्ये डाळ पण टाकली ती आणि डाळ पण एकदम अशी मस्त शिजलेली आहे आणि आता आपल्याला एका पातेल्यामध्ये फोडणी द्यायची आहे। तर साराचे मसाले पण काढून घेतलेले आहे। तर याच्यामध्ये डाळ पण बारीक करून घेतलेली आहे आणि शेगडीवर भात पण टाकला होता। तर भात पण शिजतच आला, आता थोडासाच बाकी आहे। तर असंच आपल्याला थोडा सगळा स्वयंपाक करून घ्यायचा आहे। पुरण काढून घ्यायला। तर डाळ पण शिजली त्याने पुरण चाळणीतून एकदम बारीक करून घ्यायचंय। आपल्याला सार फोडणी टाकायचं आहे आणि लसूण पण एकदम बारीक कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामधून। आणि खोबरं पण ठेचून घेतलं। तर लसूण आणि ते पण चांगलं लाल झालं आणि आता कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आहे। तर जो आपण कांदा लसूण मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे मिक्सर मधून, तो मसाला टाकून आणि चांगला परतून द्यायचं। थोडीशी हळद टाकायची आपल्याला। तर हे डाळीचं पाणी राहिलेलं आहे आपलं। तर डाळीमधलं पाणी नसतं का, ते पाणी आपल्याला मसाले परतल्याच्या नंतर ते पाणी टाकून द्यायचंय आणि त्या पाण्याला एकदा उकळी येऊन द्यायची आणि मग बाकीचे मसाले टाकायचे। एकदम मस्त असं सार तयार होईल आपला मग। तर जे आपण डाळीचं पाणी टाकलं त्या डाळीच्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपले जे ताटातले मसाले ते ताटातले मसाले एकदम एकत्र करून घ्यायचे सगळे आणि मसाला टाकून द्यायचा मग सारामध्ये। मग मी पुरण परतून घेऊ राहिल्या। पुरण एकदम बारीक पण काढलं चाळणीतून आणि आता गॅसवरती परतून घेऊ राहिल्या। तर शेगडीवरती गुळवणी पण करून घेतलं आणि सार भात पण झालं होतं। हे बघा ह्या पातेल्यात सार आहे आणि इकडच्या पातेल्यामध्ये भात पण केलेला आहे। मम्मी मी तोपर्यंत कांदा कापी दे। वातावरण तर आज आभाळ ते खूप आलेलं आहे आणि पाऊस पण सांगितलेला आहे 2-3 दिवस। तर इकडं चालू आहे पवनचं, ट्रॅक्टरला त्याला हार बनवायचे। झाले की नाही पवन? शेवटचा आहे का? किती बनवले? 2 का? एक गाडीला आणि एक ट्रॅक्टरला। डिस्को कुठे गेले? हा का? हे बघा आपलं छोटं पिल्लू आज या दीदीकडे आहे, त्याच मेकअप हा ना। तर बघा फक्त राहिलेलं आहे पुरणाच्या पोळ्या आणि भजे काढायचे। तर मम्मी पीठ मळून घेऊ राहिल्या आणि पुरण पण गार होण्यासाठी ठेवलेलं आहे। चला मम्मीचं पुरणाच्या पोळ्या हुसतर बाहेरचं जे आपलं अंगण ते का ते एकदम झाडून घेऊन सडा ते टाकणार आहे। तर रांगोळी काढण्यासाठी
सकाळी एकदम छोटीशी रांगोळी काढली होती, तर आता संध्याकाळच्या आम्हाला एकदम मस्त अशी मोठी रांगोळी काढायची. पवन झालं की नाही अजून? आपल्याला रांगोळी काढायची बरं का? मशीनला बनवतो ना. हा का? बरोबर. तर बघा बाहेरचं पण आवरून झालं होतं आणि मम्मी लगेच लागलेलं आहे पुरणाच्या पोळ्या करायला. नंतर भजन ते तळत येईन मम्मी. हा ना, आणि उद्या करावं लागेल ना. केले का? तर बघा दिवस पण माळवलेला आहे आणि रांगोळी पण काढून तयार ठेवलेली आहे मी. तर बघा रांगोळी पण काढलेली आहे आणि आता लक्ष्मीपूजनाची वेळ पण होत आलेली आहे. तर लक्ष्मीपूजनाचं देवीचा फोटो ते सगळं मांडायचंय आपल्याला. आणि इकडं आपलं ट्रॅक्टर आहे, तर ट्रॅक्टर पाशी पण छोटीशी रांगोळी काढलेली आहे. डिस्को काय चालू? चला ना कपडे घालायचे, चला पटक्यान. चला रांगोळी पण काढून झालेली आहे आणि शंभून ते गेलेले होते दिवे लावायला, तर शंभून ते पण आलेले. पवन चला ना, आवरलं का? शंभून आता आधीच घेतले सगळ्यांच्या आधी कपडे घालून.
आता हम ते बहुत लय दमांचे करेंगे आज फटाका मार चू करत आहे ना. मम्मी नंतर फुटरा मार का ते. नाही किती पलीकडे वाजले का रे? हा का भूक लागली ना आता. भूक लागली असेल का फोन. फोन ना सगळे जास्त वाजले घरात फटाकडा सोडला. देव ते उडाला आता इकडे. चटका बसला काय फोन. चुकू पवन कसला ओरडली थोडी मग. भूक लागली ना जास्त. सार का लिंबू घेतले का पवन तुम्हाला देऊ सार. डिस्कोला पण आवडत बर का. हा डिस्को शंभू तू काय खातो. आज मस्तपैकी दिवाळी साजरी केलेली आहे आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कारण की लक्ष्मीपूजन पण केलं आम्ही सगळ्यांनी आणि फटाकडे पण खूप फोडले. तर पप्पा त्यांची जेवण पण झाले होते आणि मी आणि मम्मी बसलेले होते जेवण करायला. तर या सगळेजण पुरणाची पोळी खायला.